verified, just apologize, and maybe then I'll let you try and rock my body right. Even if I was wrong, you know I'm never wrong. Why disagree? Why disagree? You gotta know how to treat it like a lady, even when I'm acting crazy. Tell me everything's alright. Dear future husband, here's a few things you need to know. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो आजच्या दिवसाची सुरुवात आपली जिमनी होते. सकाळ जिमला जायचं आता मस्त पैकी. जिममध्ये एंट्री झालेली आहे और मॉप कंप्लीट आणि आता मेहनतीची खरी वेळ सुरू झालेली आहे. सो लेट्स गो गाईज विथ मी अँड अपेक्षा. सो जिम झाली आणि अपेक्षाला बाय बाय करून मी घरी आले. सो मेहंदीची पावडर आपली संपली होती. मी आता जस्ट पावडर घेऊन आले. दीदीचा कॉल आला होता पावडर न्यायला म्हणून मी फटाफट पावडर आणायला गेले. आता जस्ट मी जिमवरून आले होते, घरात बसले नाही तोच दीदीचा कॉल आला. मग आता मी गेले ते पावडर आणायला आणि आता मी फटाफट फ्रेश होऊन घेते, आंघोळ वगैरे करून घेते. सो मी तुम्हाला डायरेक्ट फ्रेश झाल्यावर भेटते. हॅलो गाईज, सो मी आता आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि आता 12 वाजायला आले तर आता आपले क्लासेस चालू होतील. सो आपल्याला फटाफट घर आवरायचं आहे. ॲक्च्युली तुम्हाला प्रश्न पडला असेल कसले क्लासेस. सो मी मेहंदीचे क्लास घेते. माझं इन्स्टा पेज आहे कलात्मक मेहंदी म्हणून. फटाफट तुम्ही जाऊन माझ्या त्या इन्स्टा पेजला फॉलो करा. आणि ज्यांना पण मेहंदीसाठी इन्क्वायरी करायची असेल किंवा मेहंदी क्लासेसची इन्क्वायरी करायची असेल सो त्यांनी मला तिथे फॉलो करून DM केलं तरी चालेल. मला मेसेज वगैरे करा, मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईल. लिटरली फाटून होतं चालते, फाटून मिनिट बघा कसं दिसतंय. इथून असे येत होते आणि डायरेक्ट हे पुढं दिसलं, लांबने लिटरली पालीगत दिसलं मला. एवढी घाण फाटली ना माझी हे बघून. क्लास सुरू झाला होता, एक मुलगी आली नव्हती म्हणून तोपर्यंत म्हणलं ह्यांना कोण रोल कसा करायचा ते शिकवावं. तोपर्यंत ती येईपर्यंत मी ह्यांना कोण रोल करायचा शिकवून घेतलं. फाटली खूप दिवसांनी आले आज म्हणून घरी. मी चाललंय घमी खूप दिवसांनी फिरायला चाललंय. दीदीचा आवाज होत आहे. काय मारते पण दीदी काही रिस्पॉन्स द्या. जुतले बिकॉज जीन्स खराब होतात गो. अशी ती आणि ती अशी केली. एवढं नाही काय डिफरंट वाटत आहे बहुतेक. मला का दिसला भाई, मला दिसला म्हणजे माझी डार्क कलर आहे, तुझी लाईट आहे थोडी. हे बघा माझे शूज नवीन ब्रोचा बाईचा अख्खा आउटफिट नवीन आहे. ही एवढी कॉफी कॅट आहे ब्रो. कॉफी कॅट नाही असू द्या, माझीच फ्रेंड आहे. सेम आउटफिट सेम करतात ते कधीच कॉपी नसतं. ते काय असतं ट्विनिंग असतं. सेम कॅम्प मध्ये गेली सेम कलर असा कलर आहे आणि जीन्स कलर सेम पण प्रिंट वेगळी. ब्रो ह्याच्या जागी फक्त हार्ट आहे तुझ्या प्रिंट, व्हाईटच प्रिंट आहे. हा बॅकला तुझ्या प्रिंट नाही बस एवढंच, पण फ्रंट तुझं सेमच दिसणार आहे ना. खूप दिवसांनी आम्ही आमच्या फ्रेंडला भेटणार आहे. म्हणजे ही पण मला खूप दिवसांनी भेटली तशी, पण ही काल परवा येऊन गेली आणि आता तू घेऊन आम्ही तिच्याकडे चाललोय. आणि जशा सुट्ट्या लागल्या होत्या तसं आम्ही घरी नुसते बोरिंग दिवस काढत होतो. सो आता आम्ही तिला भेटायला जालोय. सो कंटिन्यू राहा आमच्यासोबत तुम्ही. गाईज आम्ही पोचलोय श्रेयाच्या घरी. काय झालं बघू गाईज, मी स्लिप लावला होता तो लागलाय बघा कसा. इकडे बघ म्हणजे मी नुसता थापला होता किंवा तोंडावरती आता पूर्ण आता लाल दिसत. सो आम्ही आलोय श्रेयाच्या घरी गाईज. चले लवकर चला भाई. श्रेयाचं घर खंडित आहे, त्याच्या फादर घरी आहेत बहुत काहीच. मला वाटलं इथं काय त्याच्या घरी तुझा ब्लॉग मध्ये तू पाहिलं का टाकल्याला? कुठला? युट्यूबला टाकलं मी एक टाकला. सो गाईज तिचा मेकअप वगैरे झालाय. ठमक ठमक जानी ये देणार. सो गाईज तिचा मेकअप वगैरे झालाय. आता गाडी मी चालवणार आहे. काय कर कुठं थांबू? गाडी चालवतेस? आले गाईज आता आम्ही आलो आहे संगमेश्वरला. तुम्ही दोघी लय गाणं अँगलमध्ये येत आहे. सो गाईज आता आम्ही आलो संगमेश्वर.
वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर इथं व्ह्यू येतो. गाईज दोघं पण फोनवर बोलतात तिथं, मी ब्लॉक करायला बिझी आहे. गाईज मंदिर किती सुंदर दिसतंय. वाव, ट्रेडिशनल कपडे घालून यायला पाहिजे होते, खूप सुंदर फोटो आले असते गाईज. ओ एवढी हिंमत, ॲटिट्यूड बघ किडा हाकल नाही तिने, नाही ती अशी झाली. ते चाललेलं आहे. सो हिला बाय बाय करूया. ए बाय बाय, चल निकल, पतली गली से निकल, जा ना लवकर. अगं जा लवकर, किती वेळ थांबू मी इथं अशी. आतमध्ये काय बरं बाय, मी जाते. नाही जास्त तू पे. ॲक्च्युली या मांजराला घाबरते हे. हा बोका हे क्यूटच्या मांजरीला घाबरतोय. झोपत उठल्या, दुपारी झोपले होते थोडी, आत्ता मी झोपत उठले. आणि गाईज यू नो दॅट मला माझ्या बेस्ट फ्रेंडनी गिफ्ट केलं आहे. तर आपण ह्याची अनबॉक्सिंग करूया. मला हे खूप आवडलं ॲक्च्युली. माझ्या लव यू म्हणे. जस्ट आत्ता असं डोकं झालं की 1-2 रील्स शूट करावेत, बिकॉज हे ऊन आहे ना खूप छान पडले आता आणि उन्हात खूप छान रील्स इथं शूट होतात. सो आपण लवकर तयार होऊ आणि रील्स शूट करू. मेकअप वगैरे सगळं डन झालेलं आहे. आता हेअर्स वगैरे करून घेतोय. हेअर्सचं सुचत नाही गाईज काय करायचं. तुम्हाला अचानक माझ्यात फरक जाणवला असेल, बिकॉज मेकअप गाईज, मेकअप. माझ्या डोक्यात असं झालं आहे हेअर्सला असं टक करावं, इथून अशा फ्लिक्स काढाव्यात. सो मी खूप सुंदर अशा रील्स शूट केल्यात. तुम्ही माझ्या इन्स्टा आयडीवर जाऊन बघा गाईज. लगेच मी मेकअप वगैरे रिमूव्ह केला आणि कामाला सुरुवात केली. सो आत्ता डोक्यात असं विचार आला की मम्मीला खुश करावं. सो मी सगळं किचन वगैरे साफ केलं आणि आता मी भाकरी करते गाईज. मला वाटत असं ना तोंडाकडे खूप, मला काही येत नाहीच येत काय मला. मी ट्राय करते भाकरी करायचं गाईज. सो मी तुम्हाला माझी फायनल भाकरी दाखवेल लवकरच. आय थिंक सो गाईज माझ्या पहिल्या भाकरीला माझीच नजर लागली. लुक ॲट माय भाकरी गाईज. सो खूप सुंदर अशी गोलमोटर झाली, बट ती तुटली माझ्याकडून. असंच होतं खूप वेळा, असंच झालं. अजून एक ट्राय. गाईज फायनली माझी भाकरी झाली आहे ना. आईला माहिती नव्हतं की मी भाकरी करते म्हणून. सो तिची रिॲक्शन बघा आता तुम्ही. तिची रिॲक्शन. 2 भाकरी तुटले पण आज किती चांगलं झालंय. किती टाकले भाकरी? 4. 1 टाकले. चपात्या 3 आहेत का? दादाला मी चपात्या खाय. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आजच्या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. सो आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करू. सो गुड नाईट, बाय.